सहलीच्या हंगामात शाळा शिक्षण संस्थांतर्फे सहलीचे आयोजन करण्याची प्रथा सर्वदूर परिचित आहे। मात्र माणगाव शहरातील एका नामांकित शाळा लिटिल केजी स्कूल येथे सहल संदर्भात एक आगळाच आणि अनोखा सहल काढण्याचा उपक्रम चक्क पालकांनीच हाती घेतल्याने तसेच शाळेची मदत आणि मंजुरी मिळवून सहल काढल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला आहे। गेली अनेक वर्ष माणगाव शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा अर्थातच लिटिल केजी स्कूल या नावाची शाळा चालू आहे। सदर शाळेत लहान मुलं शिकत असतात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच इतर अनेक स्तुत्य उपक्रमही राबविण्यात येत असतात। मात्र सहल कधीही काढण्यात आली नव्हती। त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या पालक सभेत पालकांनी शाळेला व मुख्याध्यापकांना विनंती केली की जर शाळा मुलांची ट्रिप काढण्यास असमर्थ असेल तर शाळेने आमचीच ट्रिप म्हणजेच पालक शाळा सहल काढावी अशी अनोखी शक्कल लढवून आग्रह धरला। त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक गोंधळून गेले आणि त्यांनी त्यानंतर पालक शाळा सहल काढण्याचा निर्णय घेतला। पालक शाळा पिकनिकची चर्चा तारीख तसेच बहुतेक पालक हे कामावर जात असल्याने सुट्टीचा दिवस अर्थातच रविवारचा दिवस सहलीसाठी निश्चित होऊन अखेर दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी तळा तालुक्यातील कुडेलेणी मांदाड शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर, मुरुड तळा जोडणारा सुंदर निसर्गमय ब्रिज तसेच तेथील समुद्रातील खारे पाणी आणि नदीतील गोड पाण्याच्या संगम होणाऱ्या ठिकाणी आणि तळा शहरातील इस्राईल प्रार्थना मंदिर जसे सिनेगोग येथे भेट देऊन पालकांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन आनंद लुटला। या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना पालक शिक्षक कमिटीचे उपाध्यक्ष शाळेचे विद्यार्थी श्रावण वैशाली चेतन चव्हाणचे पालक चेतन चव्हाण यांनी या उपक्रमासंदर्भात बोलताना सांगितले की आम्ही सर्व पालकांनी पालक शाळा ट्रिप काढली आणि एकच धमाल केली आणि आमची मुलं तसेच मुख्याध्यापक स्टाफने पिकनिकला साथ देऊन यशस्वी केले। त्यामुळे एक अविस्मरणीय क्षण आयुष्यभर लक्षात राहील असे ते म्हणाले। यावेळी पालक सचिव सौ मसिरा तबीस परकारसह अनेक पालक उपस्थित होते। या पालक शाळा स्तुत्य उपक्रमाबद्दल खुद्द पालकांनीच यशस्वी उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे पालक वर्गात कौतुक होत आहे। दरम्यान तळा शहरातील नामांकित हॉस्पिटल कुरुपकर हॉस्पिटलचे डॉक्टर कुरुपकर यांनी विश्रांतीसाठी आपल्या प्रांगणात जागा दिली व आलेल्या पालक विद्यार्थी तसेच शाळा स्टाफ यांच्या चहा पाण्याची सोय करून दिली। सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी खुद्द पालकांनीच सर्व तयारी केल्याचेही पाहावयास मिळाले। दरम्यान दुपारी भोजन झाल्यावर पालकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स खेळण्यात आले। हाऊ वॉज द पिकनिक व्हेरी फाईनच्या घोषणा देत सांगता केली। यावेळी या स्पर्धांमध्ये विजेत्यांना शाळेच्या स्नेह संमेलनात बक्षिसे दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले। माझं नाव चेतन सुधीर चव्हाण, श्रवणचे वडील, माणगाव लिटिल एंजल स्कूलचा पालक आणि त्या स्कूलचा उपाध्यक्ष। आज लहान मुलांची पिकनिक होती, पण ती पिकनिक नसून सुद्धा पालकांची पिकनिक झालेली आहे। ही पिकनिक खूप आठवण राहील खूप, की जेणेकरून पालक सोबत विद्यार्थी म्हणजे आपले मुलं अशी खूप छानरित्या एकदम यशस्वीरित्या पार पडली आहे। आणि त्यात मोलाचा वाटा म्हणजे पाटील सरांनी ही ट्रिप एकदम सक्सेसफुल केलेली आहे। खूप म्हणजे मला वाटलं नव्हतं की अशी ट्रिप आपली पालकांची होईल, पण आज खूप आनंद वाटला की ही ट्रिप एक दिवसाची असं वाटत नव्हतं की बाबा अजून 2 दिवस ही ट्रिप व्हावी, जेणेकरून म्हणजे पालकांसोबत लहान मुलं पण एन्जॉय करतील। असंच ट्रिप प्रत्येक वर्षी निघू दे आणि पालकांसोबत मुलांना पण ज्या आपण आज गोष्टी ज्या बघितल्या त्या गोष्टी अनुभवाला भेटलेल्या आहेत आणि त्यांनी खूप लहान मुलांनी पण खूप एन्जॉयमेंट केलेली आहे। इथे माझं बोलणं संपवतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। How was the picnic? Very fine. How was the picnic? Very fine. How was the picnic? Very fine. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।